नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते. आज आपण 6 ते 6 ठिपक्यांची रांगोळी काढणार आहोत. आता क्रॉसमध्ये आपल्याला 3 ठिपक्यांना एक रेष ओढून तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये वरच्या बाजूला 3 ठिपक्यांच्या मध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक पानाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आजूबाजूला आपल्याला कमळाच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहे. 2 पाकळ्या काढून घेतलेल्या आहे. प्रत्येक बाजूला आपल्याला 3 पाकळ्यांचे कमळ काढून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल तुम्ही ही रांगोळी लक्ष्मीपूजनच्या दिवशी काढू शकता. खूप सुंदर रांगोळी आहे. लक्ष्मीचे प्रिय आहे ही कमळ. आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं कमळ तयार झालेलं आहे. त्यानंतर मग त्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता. प्रत्येक बाजूला आपण अशाच प्रकारे गुलाबी रंग भरून तयार करून घेऊ. मी लाईट गुलाबी रंग घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता. चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया. आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. आणि रोज तुम्हाला नवीन नवीन रांगोळी बघायला मिळतील. नक्की सबस्क्राईब करा. चला आता हे पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया. आणि आता शेवटचे उरलेलं आहे तिथंसुद्धा आपल्याला पिंक कलर भरून तयार करून घ्यायचा आहे. राणी रंग घेतलेला आहे, लाईट गुलाबी रंग घेतलेला आहे. आणि आता हे पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्या आजूबाजूला आपल्याला हाफ सर्कल आकारने एक गोल आकारने पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे कमळाच्या आजूबाजूला. आणि आता प्रत्येक बाजूचं तयार झालेलं आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. मी डार्क हिरवा रंग घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता. चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया. आणि आता बघू शकाल ही रांगोळी खूप सुंदर आहे. तुम्ही दाराबाहेर काढून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. अगदी सोपी, साधी, छान, सुंदर, आकर्षक रांगोळी आहे. नक्की तुम्ही काढून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आणि अतिशय सोपे पद्धतीत आहे आणि कमी टिपक्यांचं आणि कमी जागांमध्ये बसणारे रांगोळी आहे. प्रत्येक बाजूचे रंग भरून तयार झालेला आहे. त्यानंतर कमळाच्या आतमध्ये मी एक टिपके ठेवून रेष ओढून तयार करून घेत आहे. प्रत्येक कमळाच्या आतमध्ये आपल्याला एक रेष ओढून थोडंसं टिपक्या ठेवून आपल्याला थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपला तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला आजूबाजूचे कमळाचं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे. आता रेष जोडून घ्यायचं आहे. आता बघू शकाल तुम्ही त्याच्या अपोजिटचं कमळ मी जोडून तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्या बॉक्समध्ये मी खालच्या बाजूला 2 पानाचे आकार तयार करून घेत आहे. आणि इथं मी लाईट हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे. आणि आता चला पूर्णपणे आपण प्रत्येक पानाच्या आतमध्ये रंग भरून तयार करून घेऊया. लाईट हिरवा रंग घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता. आणि आता ही सुद्धा आपलं रंग भरून तयार झालेलं आहे. आणि आता शेवटचे उरलेलं आहे ते सुद्धा आपलं रंग भरून तयार झालेलं आहे. त्यानंतर मी कमळच्या वरच्या बाजूला एक गोलाकारचे डिझाईन केलेला आहे. आणि आजूबाजूला क्रॉसमध्ये रेष ओढून गोलाकार केलेला आहे. आणि प्रत्येक कमळच्या वरच्या बाजूला अशाच प्रकारे आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायचं आहे. आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. आणि आता ही डिझाईन किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकाल. रांगोळी थोडंसं आपण सजवून घेतले की छान सुंदर दिसतोय. आणि आता त्याच्यानंतर मी आंबा कलर घेतलेला आहे. डार्क पिवळा रंग आहे. गोलाकारच्या फुलांच्या पाकळ्या काढलेलं होतं. त्याच्या आतमध्ये मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे. प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे. आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं कमळ दिसत आहे. त्याच्यानंतर मी आता पानांच्या मध्ये सेंटरमध्ये दोन्ही पानांच्या मध्ये सेंटरमध्ये लाल रंगाचे टिपके ठेवलेला आहे. आणि मध्ये सेंटरमध्ये एक गोलाकार केलेला आहे. त्यानंतर एक फुलाचे डिझाईन काढून घेत आहे. आणि आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे. मध्ये सेंटरमध्ये मी निळा रंग घेतलेला आहे. आणि आता बघू शकाल छान सुंदर रंग दिसत आहे. निळा रंग आपलं तयार झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मी पायाच्या बाजूला पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे. डार्क पिवळा रंग आहे. आणि प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपल्याला फुलांच्या पाकळ्यांमध्ये पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. पूर्णपणे हे रंग भरल्यानंतर आपला रांगोळी किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही. अगदी ट्रेडिशनल रंग भरलेला आहे. खूप सुंदर आहे दिसायला. आणि आवडले तर नक्की एक लाईक करा. चला आता ही पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे.
आणि आता किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही. त्याच्यानंतर मी आणि आता मध्ये सेंटरमध्ये एक फुलाचे आकार तयार करून घेत आहे अगदी मोठ्या टिपके ठेवून. आणि आता बघू शकाल एक 8 टिपक्या ठेवून एक फुलाचे आकार तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर मी पिवळा कलरच्या फुलांच्या पाकळ्यांच्या आतमध्ये 2 रेष ओढून घेतलेला आहे आणि ते सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर आता दोन्ही कमळाच्या मध्ये सेंटरमध्ये आपल्याला 3 टिपके ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला एक डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं डिझाईन काढून तयार करून घ्यायचं आहे. 3 टिपके ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर वरच्या बाजूला क्रॉसमध्ये त्रिअँगल शेपने रेष ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला जोडून एक गोलाकार तयार करून घ्यायचा आहे. प्रत्येक बाजूचा आपला तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये छान सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. वरच्या बाजूला गोलाकार केलेला होता तिथं मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे. खालच्या बाजूला निळा रंग भरून तयार करून घेत आहे आणि प्रत्येक चारही बाजूला आपण अशाच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया. बघू शकाल तुम्ही. आता आपलं ही रांगोळी तयार झालेला आहे पूर्णपणे रंग भरून. कशी वाटली तुम्हाला आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा. आणि उद्या भेटूया असंच एक छान सुंदर रांगोळीसोबत. तोपर्यंत बघत राहा. थँक्यू. बाय बाय.